हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओंकार मॅथ्स अड्डामध्ये. आजचा आपला टॉपिक आहे पेरिमीटर अँड एरिया. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि इझी टॉपिक आहे. हा जो टॉपिक आहे तुम्हाला बिलकुल आयुष्यामध्ये तुम्हाला लाईफमध्ये कामी येणारच आहे. आणि आजपर्यंत जेवढे काय आपण टॉपिक शिकले ते तुम्हाला जनरल लाईफ आपल्या रिअल लाईफमध्ये पण खूप कामी येते, डेली लाईफमध्ये. आता पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर म्हणजे काय होते? पेरिमीटर इज अ टोटल डिस्टन्स अराउंड अ शेप. टोटल डिस्टन्स अराउंड अ शेप म्हणजे त्याची बाउंड्री, कोणत्या पण शेपची बाउंड्री. आता आपण स्क्वेअर घेतला आहे, हा जी बाउंड्री आहे त्याची त्याला म्हणतो आपण पेरिमीटर. इथे काय झालं, हे त्याचं स्क्वेअर. आता हा व्हाईट बोर्ड आहे, आता व्हाईट बोर्डची काय झाली, हे जे बाउंड्री आहे त्याला म्हणतो आपण पेरिमीटर. एरिया. एरिया इज द इनसाइड अ शेप. एरिया इज द इनसाइड अ शेप म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा जो व्हाईट बोर्ड आहे, ठीक आहे. आता या व्हाईट बोर्डने किती जागा कव्हर केली त्याला आपण म्हणतो एरिया. आता माझा हात इथे आहे, मी असा हात ठेवला तर हा जो आतमधला जे काही एरिया आपण जेवढा कव्हर केला त्याला म्हणतो आपण एरिया. एक्झाम्पल हा आतमधला जो भाग आहे याला म्हणतो आपण एरिया. जेवढा स्पेस आतमध्ये कव्हर केला त्याला म्हणतो आपण एरिया. आणि पेरिमीटर म्हणजे काय, हे जे बाउंड्री आहे. आता त्याच्यामध्ये युनिट्स आहे, जे युनिट्स आहे ते जसं सेंटीमीटर, मीटर. पेरिमीटरमध्ये काय ते सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर. स्क्वेअरमध्ये काय ते सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर आणि किलोमीटर स्क्वेअर. तुम्ही असं पण लिहू शकता डायरेक्ट. एरियामध्ये काय ते स्क्वेअर स्क्वेअर आणि पेरिमीटरमध्ये स्क्वेअर येत नाही. आता ते कसं मी सांगतो तुम्हाला समोर. ओके, आता पहिला फॉर्म्युला काय स्क्वेअरचा, हे तुम्ही दिले आहे. पेरिमीटरचे सर्व वरचे आहे, इथे दिले आहे बघा, आणि एरियाचे खालेवाले आहे, खालचेवाले. ठीक आहे. आता पेरिमीटरचा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, 4 इंटू साईड. आपण काय म्हटलं, बाउंड्री आहे. स्क्वेअरचे सर्व साईड्स कसे राहते, सारखे राहते. म्हणजे 1 2 3 4. आता हा समजा 4 सेंटीमीटर, तर आपण काय करू, 4 + 4 + 4 + 4 असं करण्यापेक्षा डायरेक्ट 4 इंटू 4 केलं तर होत नाही का. 4 4 4 प्लस करण्यात जाण्यापेक्षा 4 इंटू 4 केलं तर मग इथे फॉर्म्युला काय, 4 इंटू साईड. साईड म्हणजेच 4 सेंटीमीटर आहे इथे, राईट. याचा फॉर्म्युला काय पेरिमीटरच्या, 4 इंटू साईड. आणि स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, साईड इंटू साईड, किंवा त्याला आपण साईड स्क्वेअर पण म्हणतो. साईड इंटू साईड म्हणजे साईड इंटू साईड म्हणजे जो नंबर देऊ ना त्याचा स्क्वेअर करून टाकायचा डायरेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलचा पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. 2 ब्रेथ आहे, 2 लेंथ आहे, तर 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. आता समजा 8 सेंटीमीटर असेल आणि हे 4 सेंटीमीटर, कसं सॉल्व्ह करू, याचे पेरिमीटर काढायचं. कसं करणार मग आपण, 8 + 4, 8 + 4 12, 24. तर पेरिमीटर काय आला, 24. पण काय समजा सेंटीमीटर तर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर. ओके, पेरिमीटरमध्ये फक्त सेंटीमीटर स्क्वेअर येत नाही. आता त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय, रेक्टँगलच्या लेंथ इंटू ब्रेथ. म्हणजेच काय होऊन जाणार इथं, मग 2 हटून जाणार. हां, आता इथे सांगतो तुम्हाला स्क्वेअर काऊन येत तिथं. आता फॉर एक्झाम्पल हे 8 सेंटीमीटर आहे, हे 4 सेंटीमीटर आहे. ओके, आता एरियाचा फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे 8 इंटू 4. ॲक्च्युअलमध्ये काय आहे, सेंटीमीटर आहे ना, 4 सेंटीमीटर. 8 4 जा 32, सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणून काय त्याचा युनिट स्क्वेअरमध्ये. आता सम ऑफ ऑल साईड ट्रायंगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, सम ऑफ ऑल साईड. ऑब्व्हियसली आहे, पेरिमीटर काय होते, बाउंड्री होते ना, मग सर्व साईडची प्लस करावं लागेल तेव्हा कुठे आपला पेरिमीटर मिळणार. जी बाउंड्री आहे, हे प्लस हे करावं लागेल तेव्हा कुठे आपल्याला बाउंड्री मिळणार, म्हणजे पेरिमीटर मिळणार. आणि स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता याच्याशी रिलेटेड आपण काही क्वेश्चन्स बघू जे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणार, तुम्हाला आयडियाज येणार आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता आपण काही क्वेश्चन्स घेतल्या, एकदम 3च क्वेश्चन घेतले आहे मी. 2 याच्यामध्ये पेरिमीटर आणि एरिया कव्हर केला आहे मी. ओके, एकदम इझी क्वेश्चन घेतले जेणेकरून तुम्हाला आयडिया येणार आणि समजून येणार. फाइंड द पेरिमीटर अँड, इथे एरिया चुकला माझा, एरिया ऑफ स्क्वेअर विथ साईड 7. म्हणजे साईड किती दिली आहे, 7. साईड स्क्वेअरची किती आहे, 7 सेंटीमीटर. आता पहिले पेरिमीटर. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, 4 इंटू साईड. मग
पेरीमीटर, फॉर्म्युला काय 4 इंटू साईड, मग 4 इंटू 7, 4 इंटू 7 किती होते 28. युनिट काय येणार सेंटीमीटर. युनिट नेहमी लिहत चला, नाही लिहिलं तर मग मार्क कटू शकते. तर पेरीमीटर किती निघाला 28 सेंटीमीटर. आता एरिया, एरिया काय, एरियाचा फॉर्म्युला काय साईड इंटू साईड, किंवा आपण साईड स्क्वेअर पण लिहितो, साईड इंटू साईड. अर्थ एकच होते साईड स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7 म्हणजे 49. आता याचा सॉरी युनिट काय येणार सेंटीमीटर स्क्वेअर. मी कसं सांगितलं होतं, म्हणजे इथं हे सेंटीमीटर आहे, इथं पण सेंटीमीटर आहे. 77 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर आपण असं करतो ना ॲक्च्युअलमध्ये, सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर. आता सेकंड क्वेश्चनमध्ये काय, फाइंड द एरिया अँड द पेरीमीटर ऑफ रेक्टँगल विथ द लेंथ 12 सेंटीमीटर अँड ब्रेथ 4 सेंटीमीटर. आता रेक्टँगलचं आपल्याला पेरीमीटर आणि एरिया काढायचा आहे. लेंथ दिली आहे आणि ब्रेथ दिली आहे, राईट. आता रेक्टँगलचा पेरीमीटरचा फॉर्म्युला काय आहे, पेरीमीटर ऑफ रेक्टँगल 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ, राईट. 2 तर कॉमनच आहे. लेंथ किती आहे ब्रेथ, लेंथ किती आहे 12 सेंटीमीटर, ब्रेथ किती आहे 4 सेंटीमीटर. 2 16 32 सेंटीमीटर. किती काय येणार सेंटीमीटर. नंतर एरियाचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ रेक्टँगल, तुम्ही पूर्ण रियल एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ इंटू ब्रेथ 12 इंटू 4, 12 4 जा 48 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर आपण सांगितलंय कसं आहे तिथं, राईट. तर हे आहे पेरीमीटर अँड एरिया ऑफ रेक्टँगल. खूप इझी आहे, राईट. फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं. कॅल्क्युलेशन तर आपल्याला येतेच. 2-3 दिवस तुम्ही कंटिन्यू समजा रीड केलं आणि बघितलंही फॉर्म्युल्याकडे तरी तुम्हाला पाठवून जाते इझिली. तसे तर इझीच आहे बिलकुल फॉर्म्युला. आता थर्ड क्वेश्चन, फाइंड द एरिया ऑफ रेक्टँगल विथ बेस 8 सेंटीमीटर अँड हाईट 5 सेंटीमीटर. ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू एरिया ऑफ ट्रायंगल, हाफ इंटू बेस इंटू हाईट, राईट. इकडे करतो. हाफ बेसची व्हॅल्यू किती आहे 8 इंटू 5. आता इथे बघा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तर डायरेक्ट कट होऊ शकते क्रॉसमध्ये, राईट. तुम्ही जर तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये आठवत असेल तर आपण कॅल्क्युलेशन केलं आहे तसं, तर मग 2 ने डिवाइड होऊन जाणार. 2 4 जा इथे काय राहिलं मग खाली 0 म्हणजे काहीच नाही राहिलं. 1 इंटू 4 4, 4 इंटू 5 20 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला ट्रायंगलचा एरिया. किती आला, आपण 2 ने डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 4 5 जा 20 सेंटीमीटर. आता हे आहे आपलं पेरीमीटर अँड स्क्वेअर, सॉरी पेरीमीटर अँड एरिया. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, सर्व कन्सेप्ट समजलं असेल आणि टॉपिक सर्व क्लिअर झाला असेल. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना आणि त्यांना सांगा आपल्या व्हिडिओ सिरीजबद्दल आणि आपल्या चॅनलबद्दल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि टीचिंग कशी वाटली नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आपण पुन्हा न्यू व्हिडिओ घेऊन न्यू टॉपिकसोबत. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. अभ्याससोबत मस्ती पण करा, पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. तोपर्यंत बाय.